तर छगन भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असून राष्ट्रवादीच्या वाट्याला पाहिलं तर उपमुख्यमंत्रीपद, 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद हे आलं होतं। मात्र या पदांमध्ये भुजबळांना स्थान हे तेव्हा मिळालं नव्हतं। भुजबळ हे नाराज असल्याचं म्हटलं जात होतं, पण अशात आता मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे। तर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज 20 मे 2025 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर खरं तर भुजबळांच्या करिअरची सुरुवात ही शिवसेनेपासूनच झाली होती। तर मग भाजी विकण्यापासून ते तुरुंग आणि पुन्हा मंत्रिपद इथपर्यंत त्यांचा हा प्रवास आणि वळण ही कशी होती हेच आपण 7 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर यात पहिलं म्हणजे भाजी विक्रेता ते महापौर। खरं तर मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून गेला होता। त्याची आई याच मार्केटमधल्या एका छोट्याशा दुकानात फळं विकत असे। तर हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्याने राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला। तर या मेहनत तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ। तेव्हा छगन VJTI कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते, पण तो त्यांनी अर्ध्यातच सोडला होता। त्यांच्या तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत एक महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले। सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती। तर मग पुढे 1985 मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली। त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी, लीलाधर डाके या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबतच छगन भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं। बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती। तर हा काळ होता शिवसेनेच्या आक्रमक वाढीचा। सेनेसोबतच भुजबळांचं राजकीय वजनसुद्धा हे वाढू लागलं होतं। तर आता दुसरा मुद्दा आहे वेषांतर। खरं तर छगन भुजबळांना नाटक सिनेमाची आवड होती, त्यामुळे त्यांच्या राजकारणात सुद्धा नाट्य होतं। 1986 मध्ये कर्नाटकमध्ये सीमाप्रश्न पेटला होता। त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजलं होतं। खरं तर त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी होती, पण भुजबळ मात्र व्यापाऱ्याचा वेश करून बेळगावात अवतरलेले। बुलगानी दाढी, डोक्यावर फेल्ट हॅट आणि पांढऱ्या रंगाचं कोट आणि हातात पाईप अशा वेशामध्ये कानडी पोलिसांना गुंगारा देऊन ते थेट बेळगावमधल्या एका ग्राउंडवर आले होते। त्यांनी तिथं भाषण ठोकून मराठी भाषिकांची मनं जिंकली। त्यातच त्यांना अटक करण्यात आली। तर त्यांच्या कामगिरीनंतर पाहिलं तर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात तेव्हा त्यांचा सत्कारसुद्धा हा केला होता। तर याशिवाय तिसरा मुद्दा येतो लखोबा लोखंडेचा। खरं तर शिवसेनेने 1989 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली। अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली। तर आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार हे निवडून आले। तर शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता। बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं। त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले। तर मग मनोहर जोशींशी सातत्याने सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला। 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनामध्ये 9 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यावेळी शरद पवार हे राज्यातील मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं असं मानलं जातं। तर तेव्हा संतापलेल्या बाळासाहेबांनीच त्यांचं लखोबा लोखंडे असं नामकरण केलं। खरं तर अनेक वेळा नाव बदलून अनेक महिलांशी लग्न करणारं लखोबा नावाचं तो मी नव्हेच या नाटकातलं कुप्रसिद्ध पात्र आहे आणि तेच नामकरण बाळासाहेबांनी इथे भुजबळांना दिलेलं। दरम्यान त्यावेळी शिवसेना सोडणं ही सोपी गोष्ट नव्हती। भुजबळांना शिवसैनिकांचा रोष हा ओढावून घेतला होता। त्यांच्या बंगल्यावर तेव्हा हल्ला करण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्नही केला होता असं सांगितलं जातं। तर आता चौथं आहे आर्मस्ट्रॉंग भुजबळ। खरं तर पुढे 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत गेले। त्याच वर्षी काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार हे सत्तेत आलं आणि भुजबळ हे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले। तर मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचं फरमान जेव्हा त्यांच्या खात्यानं काढलं तेव्हा राजकीय वादळ हे निर्माण झालं होतं, पण कोर्टाने बाळासाहेबांना दिलासा दिला। दरम्यान भुजबळ मुंबई सोडून त्यांचं मूळ असलेल्या नाशिक जिल्ह्यात परतले होते। तर मुंबईचा हा माजी महापौर विधानसभा निवडणुकीत मुंबईतून हरल्यामुळे आजोळी गेला होता। 1999ची निवडणूक ते येवल्यातून जिंकले। तर नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी अनेक विकासाची कामं केली। नाशिक मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण केलं।
तर नाशिकची द्राक्ष आणि वाईन उद्योग जगाच्या नक्षावर नेले, तर येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून दिली, असं लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा हे सांगतात. तर हे होत असतानाच भुजबळांवर अनेक आरोपसुद्धा होत होते. तेलगी प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झाले होते. तर मुलाला आणि पुतण्याला निवडणुकीस तिकीट दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोपसुद्धा हा करण्यात आला होता. तर भुजबळ 2004 पासून 2014 पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत जमिनी बळकावल्याचे आरोपसुद्धा हे झाले होते. पण हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असल्याचं भुजबळ सांगतात. तर आता पाचवं म्हणजे भ्रष्टाचार आणि भुजबळ. खरं तर 2014मध्ये सत्तांतर झाल्यानंतरून भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. त्यांना मार्च 2016मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. तर मग त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात ही करण्यात आली. अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा त्यांना पुढची 2 वर्ष जामीन मिळाला नाही. तर छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर बदलले असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तर आता 6वं म्हणजे ओबीसी आणि भुजबळ. तब्बल 2 दशकं शिवसेनेत कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा राजकीय प्रवास केल्यानंतरून छगन भुजबळ 1991 साली सेनेतून बाहेर पडले. तोपर्यंत ते माळी समाजातून आलेले आहेत. याची कधी विशेष चर्चा ही झाली नव्हती. पण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यावर ते स्वतःला माळी असल्याचा वारंवार उल्लेख करू लागले. तर शिवसेना हा निष्ठावंतांवर उभा राहिलेला पक्ष. बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीने जातीय समीकरण ही महत्त्वाची नव्हती. खरं तर शिवसेनेला मुंबईबाहेर काही प्रमाणात वाढवलं ते भुजबळांनी. हेच भुजबळ पुढे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी पक्षातली ओबीसी समाजाची पोकळी भरून काढली असं ज्येष्ठ पत्रकार सांगतात. तर मग काँग्रेससारख्या मोठ्या पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चेबांधणी सुरू केली. 1992 साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. तर मुंबईहून येवल्याला जाणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होणं या दोन्ही गोष्टी भुजबळांच्या नव्या राजकारणासाठी फायद्याचे ठरले. तर आता 7वं आणि शेवटचंही, ज्या जेलची निर्मिती केली तिथे स्वतःला जावं लागलं. खरं तर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जवळपास 26 महिने छगन भुजबळ हे जेलमध्ये होते. गृहमंत्री असताना त्यांनी आर्थर जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केली होती आणि त्याच अंडा सेलमध्ये भुजबळांची पहिल्यांदा रवानगी झाली. तर त्यांना अंडा सेलमध्ये जावं लागणं हा दुर्दैवी योगायोग म्हणावं लागेल. तिथे ते ऐशोआरामात राहत आहेत अशा बातम्या येऊ लागलेल्या. जेलमध्ये भुजबळांना काही काळ घरचा डब्बा हा मिळत होता अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी केली होती. त्यानंतर डबा मिळणं बंद झालं असं राजकीय पत्रकार आशिष जाधव हे सांगतात. तर भुजबळ अतिरक्त दाबाच्या आजाराने त्रस्त होते. तेव्हा त्यांना जे रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या काळात भुजबळांना भेटायला जेलमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे ह्या गेल्या होत्या. पण अशात आता त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलेले. अशा त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा.